मित्रांनो नमस्कार, मी पुष्पराज गपाट। भारत देशामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आहे जम्मू काश्मीरमध्ये, प्रामुख्याने मी त्याचा निषेध करतो आणि आपल्या जे नागरिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत त्यांना मी श्रद्धांजली वाहतो। मित्रांनो, यासोबतच मी आपल्या भारत शासनातील जे गव्हर्नमेंट आहे, मोदी सरकार, यांचा पण मी निषेध करतो। प्रामुख्याने या ठिकाणी कुठेतरी सरकारी यंत्रणा कमी पडताना दिसत आहे। आपले गृहमंत्री कुठेतरी अपयशी होताना दिसत आहेत, कारण त्यांच्या काळामध्ये बरेच दहशतवादी हल्ले झालेले आहेत। त्यांना कोणी क्वेश्चन केला तर ते सांगतील की बाबा काँग्रेसमध्ये कुठेतरी अटॅक होत होते, त्यांच्या प्रमाणामध्ये आम्ही कमी केलेले आहेत। परंतु समूळ नष्ट होण्याचं कारण कोण सांगत नाही। समूळ नष्ट करूया याचा कोण निर्धार करत नाही। 2016 साली मोदी सरकारने नोटाबंदी ही केली होती आणि नोटाबंदी करण्यामागचं कारण त्यांनी एकमेव सांगितलं होतं की जो दहशतवादांना जो पैसा फंडिंग होतो तो कुठेतरी कमी होईल आणि त्यातून दहशतवाद हा कमी निर्माण होईल। परंतु नोटाबंदी झाल्यानंतरने पण आपल्या भारत देशामध्ये म्हणजे साधारणतः प्रत्येक वर्षाला एकदा तरी दहशतवादी हल्ला होतो। आपली यंत्रणा कुठेतरी कमी होते, कमी पडते। कुठेतरी अलर्ट राहायला पाहिजे होतं। एवढं भारत शासन त्याच्यावरती खर्च करतं, मग हे अधिकारी काय करतायत हा प्रश्न आपल्याला सर्वसामान्यांना पडलेला पाहिजे। पुलवामासारखा अटॅक होतो आणि त्या ठिकाणी 40-42 आपले जवान शहीद होतात आणि याचं उत्तर म्हणून आपण प्रत्युत्तर देतो। परंतु आपल्याच भारत देशामध्ये येऊन ते अटॅक करतात, आपले नागरिक मारतात, आपले सैनिक मारतात आणि आपण त्याच्यानंतरने एक प्रत्युत्तर देऊन त्याच्यावरती एक मूव्ही काढतो आणि भारत देशातला नागरिक म्हणून आपण तो मूव्ही पाहतो। मूव्ही पाहताना थरारक चित्र असतात, खूप छान वाटतं। परंतु आज जी घटना घडलेली आहे मित्रांनो, त्या घटनेमध्ये तिथले पर्यटक किती घाबरलेले आहेत हे आपल्याला दिसतं। अक्षरशः लष्करांचे युनिफॉर्म घालून त्या ठिकाणी मारलेला आहे आणि मारत असताना तो हिंदू की मुस्लिम असं विचारून त्यांना मारलेला आहे। म्हणजे सॉफ्ट टार्गेट हिंदू या ठिकाणी केलेला आहे। हे करण्याचा दहशतवाद्यांचा एकच निर्धार असू शकतो मला असं वाटतं, तो म्हणजे कलम 370 ज्यावेळेला हटवलं आणि हटवल्यावरती मोदी सरकारने सांगितलं होतं की त्या ठिकाणी दहशतवाद हा समूळपणे आम्ही नष्ट केलेला आहे, त्या ठिकाणी टेररिस्ट अटॅक होत नाही। म्हणून आपल्या भारत देशातील पर्यटन पूर्णपणे त्या ठिकाणी वाढलेलं होतं, त्या ठिकाणी लोक जाऊन एन्जॉय करत होते। परंतु आज जो अटॅक झालेला आहे पर्यटकावरती, त्याचं एकमेव कारण एकच आहे की त्या ठिकाणी दहशत निर्माण करायची आणि जम्मू काश्मीर हा भाग भारत देशाचा नसून तो पाकिस्तानचा आहे असं या टेररिस्टवाल्या लोकांना दाखवायचं आहे। परंतु यांचा मनसुबा आपण भारत देशातील नागरिकांनी नक्कीच मोडला पाहिजे। तोय आपले कॉन्फिडन्स कमी करतायत, आपला कॉन्फिडन्स असाच भारत देशाबद्दल राहायला पाहिजे। परंतु हे करत असताना मोदी शासनाने कुठेतरी चांगली ठोस भूमिका घेऊन अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे। 26/11 सारखे अटॅक होत आहेत, पुलवामासारखे अटॅक होत आहेत, त्यातलं प्रत्युत्तर आपण काय देतोय? म्हणजे 26/11चा 2 आठवड्यापुरती एक दहशतवादी पकडला, म्हणजे साधारणतः 2025 आता चालू आहे। 2011 मध्ये तो अटॅक झाला होता, 2008 मध्ये अटॅक झाला होता। तर याच्यामध्ये तफावत 10-12 वर्षानंतर एवढी दिवस प्रोसेस चालते। मग विश्वगुरू म्हणून आपण कसं काय घोषित करतो? आज मोदी साहेबांना चॅलेंज आहे, कारण त्यांच्या नावानं गोळ्या घातलेले आहेत। म्हणजे कुठेतरी ह्या अटॅकला मी तर म्हणतो मोदी सरकारच जबाबदार आहे आणि ते अपयशी पण ठरलेलं आहे। मित्रांनो, 26/11 सारखा अटॅक होतो आणि त्याच्यामध्ये पण आपले भारत देशातील नागरिक, महाराष्ट्रातील पण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात। ही सगळी यंत्रणा म्हणजे या गोष्टी सर्व करत असताना शासन एका दहशतवाद्याला पकडतं आणि त्याच्यावरती असंख्य रुपये खर्च करून त्याची माहिती घेत असतं की हा अटॅक कोणी केला, तो अटॅक कोण करणार होता, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण होता। परंतु एवढ्या गोष्टी करून देखील म्हणजे एवढी लेंदी प्रोसेस आहे की त्याला 10-10 वर्ष 20-20 वर्ष लागतात, परंतु फळ काहीच भेटत नाही। म्हणजे आपल्या भारत देशाचे बाहेर राजकीय वजन किती आहे आपल्याला ह्या गोष्टीतून दिसतं। अमेरिकेमध्ये एकदाच अटॅक झाला
त्याच्यानंतरनं तो कधीच अटॅक त्या ठिकाणी झालेला नाही. 2001मध्ये जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ज्यावेळेला त्या ठिकाणी अटॅक झाला त्यावेळी त्यांनी घोषित केलं होतं की हा पहिला आणि शेवटचा अटॅक असेल. त्याच्यानंतरनं अमेरिकी सैनिक पाकिस्तानमध्ये जाऊन जो दहशतवादी संघटनेचा अध्यक्ष म्हणजे ओसामा बिन लादेन होता त्याच्या घरात घुसून त्याला मारलं होतं. इथपर्यंत ताकद अमेरिका ठेवतो आणि आपण प्रत्येक वर्षी एकतरी दुखवटा पाळण्याचा प्रयत्न करतो. आता ही अटॅक काल झालेला आहे, पुढल्या वर्षी आपण हा अटॅक झाला म्हणून स्टेटसला ठेवतो भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु हे प्रत्येक वर्ष ह्या गोष्टीमध्येच जाताना दिसत आहे, परंतु ठोस भूमिका कुठलंच शासन घेताना दिसत नाही. प्रत्येक नागरिकाने जाब विचारला पाहिजे. मगाशी मी एक न्यूज बघत होतो, त्याच्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक संशय उद्भवला आहे, म्हणजे संशय त्यांनी केलेला आहे. ते म्हणत आहेत की बिहारचं इलेक्शन येतं आहे आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बिहारच्या इलेक्शनमुळे पण काय सांगता येतो की तो अटॅक केला असेल, कारण त्या ठिकाणी फक्त हिंदू म्हणून टार्गेट केलेलं आहे आणि मोदींचं नाव घेऊनच बोललेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे कुठेतरी न्यूज समाजामध्ये जाऊन समाजाला एक भयभीत करून हिंदू खतरे में है असं दाखवून कुठंतरी ते इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न असेल असं संजय राऊत यांचं पण म्हणजे कुठेतरी विचार आहेत असं ते. मित्रांनो, आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करतो आहे. मग अशा वेळेला आपली भारत देशाची यंत्रणा खूप सुरक्षित असणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये अग्निवीरसारख्या योजना येतात. त्या योजना कशा आहेत तर त्या फक्त 4 वर्ष सर्व्हिस करायची आणि रिटायरमेंट स्वीकारायची. मग अशा वेळेला आपला भारत देश कसा मजबूत बनेल हा मला प्रश्न उद्भवतो. मित्रांनो, बाकी काही असू द्या, परंतु असे हल्ले भारत देशामध्ये नक्कीच कुठेतरी 0% वरती आले पाहिजेत. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच अपेक्षा सरकारला असेल की ज्याप्रमाणे पुलवामामध्ये अटॅक झाला होता आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून तुम्ही उरी द सर्जिकल स्ट्राईक अशी घटना घडवली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा आहे की नंतरनं आम्हाला असा मूव्ही दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, कारण आम्हाला अपेक्षा आहे की दहशतवादी हल्ले हे भारत देशामधले पूर्णतः समूळ नष्ट झाले पाहिजेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.